प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू आपल्या बरोबर आहेत। बच्चू कडूजी, विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक होते। तुमच्याकडे 2 मतदान आहेत। एक तुमचे सहयोगी पक्षाचे आमदार असलेले, तुमच्या पक्षाचे आमदार असलेले राजकुमार पटेल आणि तुम्ही। खरं तर तुम्ही दोघांची मतं ही या सगळ्या निवडणुकीमध्ये निर्णायक ठरणार आहे, कारण की 11 जागांसाठी निवडणूक आहे आणि 12 उमेदवार रिंगणात आहेत। मला वाटते काय उमेदवार कोणते मला माहित नाही, पण या सगळ्या संदर्भात शिंदे साहेबाचा कॉल आम्ही घेऊ। शिंदे सरांचा कॉल घ्यालच, कारण की तुम्ही शिंदेंचे सहयोगी मित्र पक्ष आहात। परंतु सातत्याने तुम्ही ज्या पद्धतीने तुमच्या जिल्ह्यातलं राजकारण सुरू होतं आणि तुम्ही लोकसभेमध्ये तुमचा उमेदवार देखील उभा केलेला, भाजपसोबत तुमची नाराजी होती, ह्या सगळ्याचे पडसाद या निवडणुकीत उमटतील? नाही, बिलकुल उमटणार नाही। आणि येत्या विधानसभेमध्ये आम्ही मात्र त्याच्यात वेगळे निर्णय घेऊ। परंतु ही निवडणूक फार जटिल आहे, कारण की 12 उमेदवार आहेत यंदा 11 जागांसाठी। नाही, मला असं वाटतं आमचं मत हे गोपनीय आहे, ते इतकं उकल करून सांगता येणार नाही। पण तुम्हाला स्पष्ट सांगितलं का शिंदे साहेबाचा या निवडणुकीत आम्ही कॉल घेऊ। काल विधान परिषदेमध्ये शिवीगाळ झाली आहे, ही या विधान परिषदेला मला वाटतं विरोधी पक्ष नेत्यानं शिवीगाळ केली असं समजतंय, तर ते फार चुकीचं आहे। त्यांनी प्रत्युत्तराला सत्ताधाऱ्यांनी पण शिवीगाळ केली, तर दोघांना घालवलं पाहिजे। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू आपल्या बरोबर होते। माझ्याकडे 2 मतदान आहे विधान परिषदेच्या निवडणुकीकरता। त्या मतदानासाठी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नक्की कॉल घेईल असं सूचक विधान जे आहे ते बच्चू कडू यांनी आपल्याशी बोलताना सांगितलेलं आहे। शिवसेनेचे सहयोगी पक्ष असलेला मित्र पक्ष म्हणजे प्रहार जनशक्ती पक्ष आहे। या विधान परिषदेच्या सगळ्या निवडणुकीमध्ये चुरस आता वाढणार आहे, कारण की 11 जागांसाठी निवडणूक आहे आणि उमेदवार 12 आहेत। त्यामुळे मतफुटीचं प्रमाण जे आहे ते या निवडणुकीमध्ये होऊ शकतं। त्यामुळे बच्चू कडू यांनी सूचक विधान दिले की माझी 2 मतं जी आहेत ती शिंदेंचा कॉल घेऊनच मी पुढे देणार असं त्यांचं मत आहे। व्हिडिओ सिद्धेश नाईकसह अक्षय मंगणे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।